TYMS आहे ना. स्टुडंट आवाज येतोय माझा? हॅलो. येस सर येतोय. येस. हा जस्ट वेट, स्क्रीन शेअर करतो मी. पण स्क्रीन शेअर केलं दिसतंय का? स्क्रीन दिसतंय का? PDF ओपन केलं मी. बघ येस सर. दिसतंय का? रिप्लाय द्या मला की. हां? दिसतंय ना? हो हॅलो. सर. Okay, just wait now. We'll start हो. with this. तर Okay. So, good morning, students. As we know, in last sem we have studied manufacturing process. बरोबर? चौथ्या सेमला तुम्ही सेकंड इयरला तुमच्या आय स्कीम मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सब्जेक्ट शिकला. त्याप्रमाणेच नाव इन द लास्ट सेकंड लास्ट फिफ्थ सेम बरोबर 5व्या सेमिस्टरला तुम्हाला त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन मॅनेजमेंट प्रोसेसच्या पुढे ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोसेस शिकायचं आहे बरोबर. दिस प्रोसेसेस आर समवॉट ॲडव्हान्स प्रोसेसेस. कारण आपण मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये जे शिकलो लेथ मशीन और ड्रिल मशीन दे आर ऑल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस एन्शियंट काळापासून आलेल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. बट ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी ड्यू टू सम हार्डर मटेरियल some materials cannot be machined on these normal manufacturing processes. म्हणजे नॉर्मल लेथ मशीन म्हणा किंवा ड्रिल मशीनवर आपल्याला मशीनिंग करता येत नाही. सो ड्यू टू ओव्हरकम सच प्रॉब्लेम्स बरोबर. मग जे काही मटेरियल्स आहे हार्ड मटेरियल्स आहे ते आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसनी नॉर्मल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसनी मशीनिंग करता येत नाही. अशा मटेरियलसाठी अशा ॲडव्हान्स मटेरियल ॲज वेल ॲज सम ॲडव्हान्स ड्रॉइंग्स बरोबर. काही काही ड्रॉइंग असे असतात काही क्रिटिकल शेप असे असतात that we cannot machine on our normal lathe machine or drill machine. So such convex or complex part बरोबर अशा प्रकारचे complicated parts or also some harder material we have to only machine with the such advanced managing processes. Screen दिसते सगळ्यांना स्टुडंट्स? हॅलो येस सर. स्टुडंट्स. येस सर. हो हां सर. मग आपल्याला हा 5व्या सेमला बरोबर द सब्जेक्ट विच इज नोन ॲज ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोसेसेस शिकायचं आहे. ज्यामध्ये नॉर्मली फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला बघा EDM, ECM, LBM हे जे दिसतंय लिस्टमध्ये बघा दीज आर ऑल नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस बरोबर. ते नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस शिकण्याआधी आपल्याला बघायचं आहे का वाय वी हॅव टू स्टडी दिस AMP. आपल्याला AMPचा अभ्यास का करायचा आहे? बिईंग अ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर being a diploma mechanical engineer, we have to study these advanced management processes because nowadays there are some harder materials. There are various harder materials which cannot be machined on your normal machining processes. बरोबर. तुमची लेथ मशीन म्हणा किंवा ड्रिल मशीन म्हणा किंवा एन्शियंट काळापासून आपण ज्या मशीनिंग प्रोसेस वापरतोय तशा प्रकारच्या मशीन वापरून आपण काही हार्डर मटेरियल मशीनिंग करू शकत नाही. सो वन मिनिट स्टुडंट्स just wait.
So students, we have to study these various managing processes because these harder materials cannot be machined on your normal machining processes. So we have to use these various advanced machining processes. Advanced machining processes मध्ये आपल्याला we have to study the number of पार्ट्स बरोबर. त्याआधी आपण बघूया सिलेबसमध्ये आपलं बरोबर नॉर्मली वीकली 4 लेक्चर्स आर देअर अँड अमंग दॅट 4 लेक्चर्स वी हॅव टू ऑल्सो डू द प्रॅक्टिकल्स ऑल्सो बरोबर. वीकली 2 प्रॅक्टिकल पण असणार आपले. मग 4 लेक्चर्स एज वेल एज 4 प्रॅक्टिकल्स म्हणजे वीकमध्ये 2 प्रॅक्टिकल असणार आहे. दिस इज नॉर्मली ऑफलाईन मोडचं आहे पण ड्यू टू दिस ऑनलाईन मोड विल कंडक्ट ओनली दिस लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल्स नॉर्मली बरोबर. मग आज आपण सिलेबस बघूया. मग AMP मध्ये नॉर्मली वी हॅव टू कंडक्ट दिस नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स एज वेल एज मेन आज फोकस आपण आज बघूया की आपल्याला सिलेबसमध्ये काय काय बघायचं आहे. सो सिलेबस दिसतंय स्टुडंट सगळ्यांना? युनिट 1 दिसतंय का सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. ओके ओके. सो स्टुडंट्स, so this first chapter is on unit first, that is non conventional machining processes. मग नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस म्हणजे काय? आपण आतापर्यंत जे मागच्या सेमला जे बघितलं कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस, लेथ मशीन झालं, मिलिंग मशीन झालं, दे आर ऑल कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रोसेस आपल्याला शिकायच्या त्या नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस. मग फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला इथं दिलेलं बघा, आय एम जस्ट हायलाइटिंग दॅट. 1 minute. So these are various advanced machining processes like EDM, ECM. मग EDM काय? इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग. स्टुडंट स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? हॅलो हॅलो. Yes, sir. हां मी जस्ट Yes, sir. This is ओके ओके. सर बंद झाले त्यांचे. हां मी सीन बंद केला, एक मिनिट थांबा जस्ट वेट. Again I am sharing the screen, just wait. आता दिसतंय स्टुडंट्स? मी ओपन करतो PDF बघा. इज इट क्लिअरली विजिबल नाउ? हॅलो. Yes. ओके. सो विल yes, sir. बेसिकली आज आपण फक्त सिलेबस बघूया काय काय बघायचं आपल्याला. टू वी हॅव टू टेक दिस theory part from just today we will see the कुठले कुठले चॅप्टर आपल्याला बघायचे थोडक्यात बघूया आपण. सो फर्स्ट चॅप्टर इज दिसतंय सगळ्या स्टुडंट युनिट 1. हॅलो. Yes, sir. Yes, sir. युनिट 1 इज Yes, नॉन sir. कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. आपण मागच्या सेमला ज्या मॅनेजिंग प्रोसेस बघितल्या दे आर ऑल कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. बट इन दिस पार्ट वी हॅव टू स्टडी दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस. आजच्या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? या नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस बघायच्या आहे, ज्याच्यामध्ये काय काय आपल्याला वी हॅव टू स्टडी दिस EDM, wire cut EDM, ECM, plasma arc machining, USM, EBM, LBM. They are all non-conventional machining process. Why they are non-conventional machining processes? Because they are using the or they are utilizing the some non-conventional machining processes. ज्यामध्ये आपण काय बघतो? Why to use this non-conventional machining processes? Because this requires very harder material. हे मटेरियल जे आपण मशीनिंग करतो अशा प्रकारच्या नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग, these materials are very harder materials as well as the shape which we have to machine. आपल्याला जे शेप मशीनिंग करायचे ते शेप कसे, they are all complex and very complicated machining parts. अशा प्रकारचे complicated machining parts which cannot be machined on our normal machining processes which we have to do in this कन्व्हेन्शनल मशीनिंग ओनली. त्यामुळे आपण हे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस शिकणार आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये. मग त्यामध्ये काय फर्स्ट इज EDM प्रोसेस, देन WEDM इज वायर कट EDM बरोबर, वायर कट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग. देन ECM इज इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग बरोबर. देन देर इज अ प्लाझ्मा आर्क मशीनिंग. AJM इज abrasive jet machining as well as USM ultrasonic machining. Then EBM electron beam machining as well as LBM laser beam machining. So these are the advanced machining processes. And apart from that बरोबर त्याचा प्रत्येक प्रोसेसचा आपल्याला इन डिटेल कशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन असणार आहे, कशा प्रकारचे पॅरामीटर त्यावर अफेक्ट करतात त्या प्रोसेसवर, ॲज वेल ॲज नॉट ओनली दॅट प्रोसेस डिटेल्स
but also we have to study the advantages, limitations and applications of each process. बरोबर, प्रत्येक प्रोसेसचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस स्टडी करायचे, लिमिटेशन स्टडी करायचे, अँड ऑल्सो वी हॅव टू स्टडी द ॲप्लिकेशन्स ऑल्सो. बरोबर, कळलं का पहिला पार्ट कोणता आहे मग स्टुडंट्स? फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला युनिट 1 मध्ये नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्ट हे लक्षात घ्या सगळ्यांनी स्टुडंट्स. आय थिंक हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, जस्ट हॅव टू चेक द स्टुडंट ऑल्सो. I think there are 40 students alam, bro. Southern 39 students is, bro, except me. So you must understand that in the first chapter, upon the non-conventional machine process शिकणार आहे. Why they are called as non-conventional? Because it requires some energy, like physical energy or like mechanical energy or like chemical or like electrochemical energy. अशा प्रकारच्या advanced process वापरून we have to machine the component which cannot machine on your conventional machining processes. मग कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस कुठल्या शिकलो आपण मागच्या सेमला? लेथ मशीन झालं, ड्रिल मशीन झालं, युअर कास्टिंग, युअर फोर्जिंग, रोलिंग, दे आर ऑल कन्व्हेन्शनल मशीनिंग. देअर प्रोसेसेस, मॅनेजिंग प्रोसेसेस. त्यात मशीनिंग प्रोसेस कुठल्या होत्या बघा आपल्या? लेथ मशीन आणि ड्रिल मशीन. बरोबर, मशीनिंग म्हणजे काय करतो आपण? वी आर डुईंग द स्क्रॅप ऑफ द मटेरियल. बरोबर, मशीनिंग प्रोसेस ज्यावर आपण मटेरियल खूप हार्ड असतं आणि त्या मटेरियलचं ड्रॉइंग खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे ते पीसेस. इन दॅट only we have to go this non-conventional machining processes. बरोबर, मग पहिला पार्ट कळाला सगळ्यांना स्टुडंट्स? इन दिस फर्स्ट युनिट वी हॅव टू स्टडी दिस नंबर ऑफ प्रोसेसेस इन डिटेल. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, लिमिटेशन्स काय त्याचे, ऑल्सो देर आर डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ दिस ऑल दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस. इज इट क्लिअर स्टुडंट्स? युनिट 1 कळाला का स्टुडंट? थोडक्यात तुम्हाला मी जस्ट इंट्रोडक्शन दिली. तर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस काय सगळ्यांनी लक्षात घ्या. These non-conventional machining processes are the processes which cannot be machined on your normal conventional machine processes. The material पण hard असतं, as well as their parts design or their drawings are very complicated. So we have to use this non-conventional machine processes. Then second unit आपण बघूया. Second unit is milling process. ज्याप्रमाणे आपण लेथ मशीन शिकलो होतो, बरोबर, मागच्या वर्षी मॅनेजिंग प्रोसेस मध्ये आपण लेथ मशीन शिकलो होतो. इन द सेम वे वी हॅव टू स्टडी दिस मिलिंग मशीन. मग मिलिंग मशीन काय आहे, मिलिंग मशीनचे वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याचे टाइप्स ऑफ मिलिंग मशीन्स कुठल्या कुठल्या आहे, ॲज वेल ॲज देर आर डिफरंट मिलिंग प्रोसेसेस आर देअर. सो वी हॅव टू स्टडी दिस डिफरंट मिलिंग प्रोसेसेस. तो मिलिंग मशीन्स आपल्याला बघायचे आहेत सगळ्या. मग मिलिंग ऑपरेशन्स आपल्याला पुढे शिकायचे आहे. बेसिकली मिलिंग काय आहे लक्षात देणे. आपण लेथ मशीनवर काय करतो? वी आर युझिंग द लेथ मशीन फॉर मशीनिंग द जॉब विच आर सिलेंड्रिकल जॉब्स मोस्टली. बरोबर, जे सिलेंड्रिकल जॉब असतात त्या ठिकाणी आपण लेथ मशीन नॉर्मली वापरतो. बट फॉर आवर मिलिंग मशीन्स दॅट जॉब्स मे बी हॅव्हिंग सम वेरियस डिझाईन्स, वेरियस कॉम्प्लिकेटेड पार्ट्स हॅव्हिंग लेंथ, विड्थ अँड हाईट ॲज वेल ॲज. बरोबर, तिन्ही डायमेन्शन असणार आहे. अशा प्रकारचे जॉब आपल्याला मिलिंग मशीनवर मशीनिंग करायचे. मग अशा प्रकारच्या जॉबसाठी वी आर युझिंग दिस ॲडव्हान्स काइंड ऑफ मशीन कॉल्ड ॲज अ मिलिंग मशीन. मग सेकंड युनिटमध्ये आपल्याला मिलिंग मशीन्स बघायचं आहे. मिलिंग मशीनमध्ये काय काय पुढे मग मिलिंग मशीन, टाइप्स ऑफ मिलिंग मशीन्स पुढे बघायचे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मिलिंग मशीन. ज्याप्रमाणे आपण सीएनसी मशीनचे टाइप बघितले होते, सेम वे देर आर डिफरंट मिलिंग मशीन्स आर ऑल्सो देअर. सो दॅट मिलिंग मशीन वी हॅव टू स्टडी वन बाय वन इन द सेकंड युनिट. सो सेकंड युनिट इज मिलिंग मशीन अँड देअर डिफरंट प्रोसेसेस. मग मिलिंग प्रोसेसमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस शिकायचे आपल्याला लक्षात घ्या. प्लेन मिलिंग, ज्याप्रमाणे आपण लेथ मशीनचे ऑपरेशन बघितले, टर्निंग, थ्रेडिंग, सेम वे मिलिंग मशीनवर पण ऑपरेशन्स आहेत, लाईक प्लेन मिलिंग, फेस मिलिंग और साइड मिलिंग, एंड मिलिंग, स्ट्रॅडल मिलिंग और गँग मिलिंग. सो दीज आर डिफरंट ऑपरेशन्स ऑन मिलिंग मशीन लाईक स्लॉटिंग, स्लिटिंग, अप मिलिंग अँड डाऊन मिलिंग. मग हे वेगळे मिलिंग ऑपरेशन शिकायचे. स्टुडंट्स ऐकू येते सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स? Yes sir. हो सर येतोय. ओके ओके. मग लक्षात घ्या, पहिला युनिट आपण बघितलं नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस. बरोबर, ज्यामध्ये आपल्याला जे मटेरियल खूप हार्ड असतात आणि द ड्रॉइंग्स आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड, पार्ट्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स पार्ट्स. फॉर दॅट पार्ट वी हॅव टू यूज दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस. देन सेकंड युनिट इज ऑफ मिलिंग मशीन्स अँड मिलिंग प्रोसेसेस. बरोबर, मिलिंग मशीन आपल्याला शिकायचं आहे. देन बिफोर द एंड ऑफ दिस मिलिंग मशीन, शेवटी आपल्याला मिलिंग मशीनचे पॅरामीटर्स बघायचे, लाईक जस्ट लाईक लेथ मशीन पॅरामीटर्स. बरोबर, मशीनिंग पॅरामीटर लाईक कटिंग स्पीड, फीड. बरोबर. So that is your second chapter, that is unit 2 milling machines and milling processes. बरोबर, मिलिंग प्रोसेसेस कुठल्या कुठल्या बघितल्या आपण?
plain milling, face milling, side milling, and end milling. So straddle milling, gang milling, these are the milling processes. Then third unit is तिसरा युनिट महत्वाचं आहे बिकॉज दॅट इज अ नीड ऑफ द मेकॅनिकल इंजिनियर. बरोबर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपण बघतो कुठल्याही पार्ट मध्ये ऍट व्हेरियस पार्ट्स वी आर युझिंग दिस गिअर्स. बरोबर, मग ते गिअर मॅनेजमेंट कशा प्रकारे करतो आपण, दॅट गिअर मॅनेजमेंट वी हॅव टू स्टडी इन दिस थर्ड युनिट. बरोबर स्टुडंट, लक्षात येते ना. युनिट थर्ड काय, मग युनिट थर्ड इज गिअर मॅनेजरिंग. सो इन दॅट गिअर मॅनेजरिंग we have to understand basically what is gear. बरोबर, गिअर काय लक्षात आलं पाहिजे, the rotating part which is having number of teeth on its periphery. बरोबर, मग गिअर सगळ्यांना लक्षात आलं असेल तर there are different types of gears. So in that gear managing, first of all we have to study the function and types of gears. कुठले कुठले गिअरचे टाइप्स आहे, त्याचे फंक्शन्स काय आहे, and we have to study the various gear managing methods. ऑल्सो गिअर तयार करण्याच्या वेगळ्या मेथड्स आपल्याला शिकायच्या पुढे. बरोबर, लाईक गिअर हॉबिंग, गिअर शेपिंग और गिअर फिनिशिंग मेथड्स. बरोबर, ज्याप्रमाणे आपण कुठलाही पार्ट तयार करतो त्याची मॅनेजमेंट मेथड्स असतात, मग त्या गिअरच्या मॅनेजमेंट मेथड्स आपल्याला शिकायचे आहे. लाईक गिअर हॉबिंग, देन आफ्टर गिअर हॉबिंग देन यू हॅव टू गिव्ह द रिक्वायर्ड शेप बाय गिअर शेपिंग. गिअर शेपिंग आपण करू शकतो बाय पिनियन कटर, गिअर शेपिंग बाय रॅक कटर. So there are different advantages and limitations of this gear shaping process also. And in this same gear managing chapter, there is third part is gear finishing methods. After managing gears, बरोबर, गिअर तयार केला आपण, त्याला आपल्याला फिनिशिंग करायचं आहे, फाईन क्वालिटी सरफेस फिनिश द्यायची त्याला. सो वी हॅव टू यूज दिस गिअर फिनिशिंग मेथड लाईक गिअर शेविंग, गिअर ग्राइंडिंग, गिअर बर्निशिंग, गिअर लॅपिंग अँड गिअर हॉर्निंग. So these are gear furnishing methods. So all this you have to study in this third unit, that is gear managing. Then fourth unit, student आहे जागेवर सगळे ना. हॅलो स्टुडंट्स, Sir. जस्ट आय एम रिपीटिंग Yes, sir. अगेन. बरोबर, पहिले 3 युनिट आपण आतापर्यंत बघितले. फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकायचं आहे. सेकंड युनिट मध्ये आपल्याला मिलिंग मशीनचे टाइप्स शिकायचे आहे. अँड थर्ड युनिट इज ऑफ गिअर मॅनेजमेंट. गिअर कसा तयार करायचा, गिअरचे कुठले कुठले टाइप्स असतात. बरोबर, गिअरचे कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याचे टर्मिनॉलॉजी असतात, गिअर करण्याचे मेथड्स कुठले कुठले, गिअर तयार झाल्यानंतर त्याला फिनिशिंग कसं करायचं, गिअर शेविंग काय, गिअर ग्राइंडिंग काय, गिअर बर्निशिंग काय. ऑल दिस प्रोसेस वी हॅव टू स्टडी इन दिस गिअर फिनिशिंग मेथड. देन फोर्थ युनिट इज ऑफ फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग, दॅट इज कॅम. बरोबर, कॅम काय आहे, द फुल फॉर्म कॅम इज द कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. जसं तुम्ही लास्ट टाइमला कॅड शिकले. बरोबर, कॅड काय आहे, CAD कॅड. कानिप्रांत आहे का जागेवर, कानिप्रांत वागून अनम्यूट असेल. Yes, sir. व्हॉट इज कॅड. Sir, computer aided drafting. ओके, व्हेरी गुड. अनम्यूट कर, ठीक आहे. सो स्टुडंट्स, कॅड शिकले तुम्ही. बरोबर, लास्ट टाइमला कॅड, दॅट कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग और डिझायनिंग. कॅड झाल्यानंतर इन द ऍक्च्युअल देर इज अ कॅम इज देअर. मग तो तिसऱ्या युनिट झाल्यानंतर, बरोबर, गिअरचा पार्ट झाल्यानंतर चौथ्या युनिटमध्ये आपल्याला कॅम शिकायचं आहे. द नेक्स्ट पार्ट ऑफ दॅट कॅड इज कॅम, दॅट इज कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. बरोबर, ड्रॉइंग तयार झालं तुमच्या प्रॉडक्टचं, तो मॅनेजरिंग करायचं तुम्हाला. मग ते मॅनेजरिंग मध्ये काय असतं, देर इज अ कॅम कॉल्ड एज अ कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. मग त्या कॅम मध्येच देर आर सम डिफरंट NC, दॅट इज न्यूमेरिकल कंट्रोल. बरोबर, आपण बिफोर कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल, बरोबर, CNC मशीनच्या आधी कुठल्या मशीन्स होत्या, देर आर ओनली NC मशीन्स called as a numerical control machines. So these numerical control machines are using the various numbers and letters, that is numerical codes. Numerical control machine मध्ये CNC मशीन कॉम्प्युटरचा जेव्हा उपयोग व्हायला लागला, then these numerical control machines are also used by this computer, that is computerized numerical control. And when this computerized numerical control is linked with the different number of computers, म्हणजे in India suppose one company is handling some number of computers or number of machines on that DNC system, and on the same server some machines are also handled by some outside of the India. बरोबर, त्या एखाद्या कंपनीचं काय आहे, outside of the India there is one branch. मग at a time number of locations ला तुम्ही काही machines handle करताय with the help of one server, then that is called as the direct numerical control. बरोबर, पुढच्या पार्ट मध्ये ऍडव्हान्स पार्ट आपल्याला शिकायचा, CNC चे पुढचा पार्ट काय, दॅट इज डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल.
ऍट अ टाइम आपण ज्याप्रमाणे कॅड लॅबला बघा सुरुवातीला काय सर्व्हर असतो, एक सर्व्हरवर नंबर ऑफ पीसीज वी आर कनेक्टिंग टुगेदर ऑन दॅट लॅन, बरोबर. लॅन ऑपरेटिंग सिस्टम आपण नंबर ऑफ पीसी कनेक्ट करतो आणि एका सर्व्हरवर आपण कंट्रोल ठेवतो सगळ्या पीसीचा. त्याप्रमाणेच ॲट डिफरंट लोकेशन्स, नॉट ओनली विदिन वन कंट्री but at different countries also we can handle the number of machines with the help of only one server. That is direct numerical control. So DNC machines आपल्याला शिकायचं पुढच्या पार्ट मध्ये. That is all in the CAM. बरोबर, CAM पार्ट मध्ये शिकायचं सगळं. CAM is computer aided manufacturing. So in that CAM, not only manufacturing methods, we have to study this NC and CNC system also. बरोबर, तर न्यूमेरिकल कंट्रोल काय आहे, कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल काय आहे. Then among that there are different elements of CNC machines like CNC machine like slide wheels, recirculating ball screws, feedback drives. बरोबर, CNC machine चे ऍडव्हान्स पार्ट्स आहे, ऍडव्हान्स मशीन्स आहे लाईक ATC, बरोबर, ऑटोमॅटिक टूल चेंजर. बरोबर, आता आपल्या वर्कशॉपला जे मशीन दॅट इज नॉर्मल CNC मशीन हॅव्हिंग 3 tools which we can assemble manually, but in advanced type of CNC machines we can use the number of tools with the help of that automatic tool changer, that is ATC. So that is automatic tool changer. Then after that ATC there is a automatic pallet changer also. बरोबर, ते मशीन जो सरफेस टेबल वरच्या पार्ट वर होल्ड केलं तुम्ही, so that pallet also can be changed. So that is the automatic pallet changer. So all these that the parts of the CNC machines are called as a CNC tooling. So CNC tooling आपल्याला पुढे बघायचं आहे. Then not only CNC tooling, there are tool presetting. Tool presetting like concept, importance, tool holders are there. So these are all the parts of CNC machine. बरोबर, मग कॅम जो पार्ट आहे चौथा युनिट आहे स्टुडंट्स लक्षात घ्या, दॅट इज फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. मग आज थोडक्यात एवढंच बघा. त्या तुम्ही जे ड्रॉइंग केलंय पार्ट मध्ये, बरोबर, ऑटोकॅड मध्ये तुम्ही जे काही ड्रॉइंग केलंय दॅट ड्रॉइंग यू हॅव टू मेक इन टू द सम मॅनेज, ऍक्च्युअली मॅनेजरिंग करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कॅम शिकायचं, दॅट कॅम इज द कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. मॅनेजरिंग करायचं विथ द हेल्प ऑफ सम कॉम्प्युटर. त्यासाठी नॉर्मल न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स आर नॉट युजफुल, सो यू हॅव टू यूज दिस कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स. सो दॅट इज कॅम. मग ह्या चौथ्या युनिटमध्ये तुम्हाला नॉट ओनली कॅम, दिस ॲडव्हान्स सिस्टम लाईक NC सिस्टम, CNC सिस्टम, ऑल यू हॅव टू स्टडी. सो दॅट इज युअर फोर्थ युनिट, दॅट इज फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. बरोबर, कॅम. स्टुडंट्स आहे जागेवर सगळे ना, बरोबर. अगेन आय एम रिपीटिंग, फर्स्ट युनिट आपलं काय होतं, जागेवर सर. नॉन कन्व्हेन्शनल. येस, वेट. हां, पहिलं चॅप्टर काय आहे, नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकायचं आपल्याला लाईक EDM, ECM. सेकंड युनिटमध्ये आपण मिलिंग मशीन, मिलिंग ऑपरेशन्स अँड मिलिंग टाइप्स बघायचे, मशीनचे टाइप बघायचे. थर्ड युनिट आपण बघितलं, थर्ड युनिट इज ऑफ गिअर मॅनेजरिंग. गिअर काय आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ गिअर्स, व्हॉट आर द डिफरंट गिअर मॅनेजरिंग प्रोसेसेस, ते शिकायचं आहे. देन इन द फोर्थ युनिट वी हॅव टू स्टडी दिस कॅम. कॅम काय मग, दॅट इज कॉम्प्युटर एडेड मॅनेजरिंग. बरोबर, आफ्टर दिस कॅम द नेक्स्ट फिफ्थ युनिट इज, बरोबर, पुढचं 5वं युनिट महत्वाचं आहे. ऑलरेडी आपण चौथ्या युनिटमध्ये त्याचा काही पार्ट बघितलाय, NC मशीन काय आहे, CNC मशीन काय आहे. दॅट सेम पार्ट इज रिपीटेड सेपरेटली इन दिस फिफ्थ युनिट. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट इन युअर AMP सिलेबस. तुमच्या AMPच्या सिलेबस मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे युअर फिफ्थ युनिट, दॅट इज CNC पार्ट प्रोग्रामिंग हॅव्हिंग मेजर वेटेज. बरोबर, जास्ती वेटेज असलेला चॅप्टर आहे तो. 5व्या युनिटचं नाव काय स्टुडंट्स मग, हॅलो स्टुडंट सगळे, 5व्या युनिटचं नाव आहे काय, दॅट इज CNC part येस, CNC फुल फॉर्म काय मग लक्षात घ्या सगळ्यांनी, दॅट इज अ CNC पार्ट प्रोग्रामिंग. दॅट CNC पार्ट प्रोग्रामिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर, बिकॉज दिस CNC मशीनिंग्स these are the need of the hour. बरोबर, काळाची गरज आहे, कारण ड्यू टू दिस ॲडव्हान्स मॅनेजरिंग प्रोसेसेस, बरोबर, ॲडव्हान्स मॅनेजरिंग प्रोसेस अँड ड्यू टू दिस एक्सेसिव्ह मास प्रोडक्शन. बरोबर, मास प्रोडक्शन कंटिन्युअस लागत असतं आपल्याला. वी आर नॉट रिक्वायरिंग जॉब्स इन सिंगल और 2 or 3 जॉब्स, वी आर रिक्वायरिंग these जॉब्स इन number of quantity. So this quantity we have to use with this normal machines. आपल्याला काय होतं, there are some limitation of the normal machines. Manual machines काय limitations आहे. To overcome such limitations of normal manual machines, we have to use this computerized numerical control machines. मग त्या CNC machine मध्ये काय काय बघायचं आपल्याला लक्षात घ्या. We have to use this important part like machine 0 काय आहे, home position काय आहे, workpiece 0 काय आहे, program 0 काय आहे. So these are the
इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ युअर CNC पार्ट प्रोग्रामिंग. तर त्यामध्ये काय काय प्रोग्रामिंग फॉर्मॅट आहे, स्ट्रक्चर ऑफ पार्ट प्रोग्राम, G कोड, M कोड, ऑल these are the parts of your CNC part programming, बरोबर. And before completing that CNC part programming, तुम्हाला सांगितलं महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्ट्स आपल्याला शिकायचे. while using your letters, बरं तुम्ही बघा जेव्हा मराठी भाषा शिकले किंवा इंग्लिश शिकला तुम्ही, सो यू आर स्टडिंग or you are starting with your अल्फाबेट्स, मुळाक्षर शिकले तुम्ही. त्याप्रमाणेच CNC पार्ट प्रोग्रामिंग शिकताना तुम्हाला G कोड काय, M कोड काय, that codes are the basic input for your CNC programming. मग ते G कोड्स काय, M कोड काय तुम्हाला ते शिकायचे आहे त्या CNC पार्ट प्रोग्रामिंग मध्येच. So these G codes and M codes are very much useful in your part programming. तुमच्या पार्ट प्रोग्रामिंग करताना ते G कोड्स M कोड्स सगळ्यात महत्त्वाचे आहे, बरोबर. ISO G कोड M कोड फॉर टर्निंग साठी वेगळे कोड असतात, काही मिलिंग मशीन साठी वेगळे कोड आहे, बरोबर. तर लक्षात घ्या, आपल्या कॉलेजला जे CNC मशीन आहे स्टुडंट्स, आपल्या कॉलेजला जे CNC मशीन आहे दॅट इज अ CNC लेथ मशीन. स्टुडंट लक्षात येईल सगळ्यांना. हॅलो, प्रॅक्टिकल पार्ट लक्षात घ्या. हॅलो. सो CNC पार्ट प्रोग्रामिंग मध्ये आपलं लक्षात घ्यायचं, आपल्या कॉलेजचं जे मशीन आहे लेथ मशीन दॅट इज CNC लेथ मशीन. मग आता सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे का CNC लेथ मशीन काय आहे, दॅट इज अ लेथ मशीन. जे आपण मॅन्युअल शिकलो ना, मॅन्युअल लेथ मशीनलाच फक्त कॉम्प्युटरचा वापर केला, बरं. कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपल्याला मशीनिंग करायचं आहे, दॅट इज कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स. मग आपल्या लेथ मशीनला काय, देर आर ओनली 2 ॲक्सिस फॉर CNC लेथ मशीन्स. देर आर ओनली 2 ॲक्सिस, दॅट इज Z ॲक्सिस अँड X ॲक्सिस, बरोबर. मग ते आपण CNC मशीन मध्ये कशा प्रकारचे ॲक्सिस काय असतं आणि कशा प्रकारे आपल्याला पार्ट प्रोग्रामिंग करायचं ते पुढे डिटेलमध्ये शिकू आपण. ॲज वेल एज CNC लेथ मशीन जसं असतं त्याचप्रमाणे CNC मिलिंग मशीन पण आहे तुम्हाला सिलेबस मध्ये, बरोबर. CNC लेथ मशीन मध्ये तुम्हाला सांगितलं दोनच ॲक्सिस आहे, लेथ ॲक्सिस Z अँड ॲक्सिस X इन युअर लेथ मशीन और CNC lathe machine. But in a CNC milling, there are 3 axes, X, Y and Z. बरोबर. CNC milling machine मध्ये किती आहे, there are 3 axes, X axis, Y axis and Z axis. मग CNC milling तुम्हाला शिकायचं आहे, दॅट इज ज्याप्रमाणे CNC lathe machine शिकलो आपण त्याप्रमाणे CNC milling पण शिकायचं पुढे आपल्याला. आणि त्या पार्ट प्रोग्रामिंग झाल्यानंतर पुढे आपल्याला देर आर सम ॲडव्हान्स प्रोग्रामिंग लाईक कॅन सायकल, मॅक्रो सायकल्स, डू लूप्स, सबरुटीन. कारण काय होतं, काही काही कॉम्प्लिकेटेड पार्ट्स असतात. मग कॉम्प्लिकेटेड पार्ट्सवर जेव्हा सेम ऑपरेशन वी हॅव टू रिपीट, ओनली द डायमेन्शन्स आर चेंजिंग. मग अशा वेळी टर्निंगचं सायकल आहे किंवा मिलिंग मशीनचं सायकल आहे, काही रफिंगचं सायकल आहे, हे सायकल वापरायचे, दे आर कॉल्ड ॲज अ कॅन सायकल्स, बरोबर. ॲडव्हान्स पार्ट ऑफ प्रोग्रामिंग आपण पुढे बघूच ते. मग अशा प्रकारे CNC पार्ट प्रोग्रामिंग वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर दिस 5th युनिट, बरोबर. मग सर्व प्रोग्रामिंगचे मेथड्स आपल्याला बघायचे पुढे 1 by 1. देन ऑल्सो CNC लेथ मशीन ॲज वेल एज CNC मिलिंग मशीन आपल्याला पुढे बघायचं आहे. सो दॅट इज 5th युनिट ऑफ CNC पार्ट प्रोग्रामिंग, बरोबर. CNCचं फुल फॉर्म काय सांगितलं मला मी, सगळ्या स्टुडंट लक्षात आलं असेल, कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल, बरोबर. कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल काय असतं, मग बिफोर कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल देर इज अ न्यूमेरिकल कंट्रोल ओनली, बरोबर. कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोलच्या आधी काय होतं, फक्त न्यूमेरिकल कंट्रोल होतं. मग न्यूमेरिकल कंट्रोल काय असतं, दॅट न्यूमेरिकल कंट्रोल इज द मशीन्स विच आर कंट्रोल ओनली बाय नंबर्स अँड लेटर्स, बरोबर. जे मशीन्स आहे विच आर कंट्रोल बाय ओनली नंबर्स अँड लेटर्स, दे आर द न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स. मग अशा प्रकारचे न्यूमेरिकल कंट्रोल मशीन जेव्हा आपण कॉम्प्युटरच्या साहाय्याने रन करायला लागलो, देन दे आर कॉल्ड ॲज अ कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. मग तो 5वा युनिट तुमचा CNC पार्ट प्रोग्रामिंगचा जो मेजर वेटेज आहे त्याला. देन 6th चॅप्टर. स्टुडंट्स आहे का जागेवर सगळेजण? हॅलो. हो सर. Yes, sir. 5 युनिट बघितले आतापर्यंत. ओके, जस्ट कीप क्वाइट. 5 युनिट आपण आतापर्यंत बघितले, राईट फ्रॉम युअर कन्व्हेन्शनल मशीनिंग, मिलिंग, 3rd गिअर मॅन्युफॅक्चरिंग, 4th कॅम दॅट इज कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर 5वा युनिट बघितलं आपण CNC कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल. देन विल गो टू द नेक्स्ट ॲडव्हान्स पार्ट ऑफ दिस CNC दॅट इज ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. बरोबर. ऑटोमेशन काय असतं किंवा रोबोटिक्स काय? ऑटोमेशन काय आहे, इट इज द नीड ऑफ द वर्ल्ड, बिकॉज ऑफ द अवर फास्ट मुव्हिंग लाईफ, बरोबर. आपलं लाईफ कसं आहे, इज व्हेरी फास्ट नाउ डेज. ड्यू टू दॅट वी हॅव टू नॉट डिपेंड टोटली ऑन दिस मॅन्युअल मशीन्स. मग मॅन्युअल मशीनचं ॲडव्हान्स काय, देर आर सम ऑटोमेशन्स. जस्ट लाईक CNC मशीन ज्याप्रमाणे वापरलं मॅन्युअल मशीनच्या ऐवजी, त्याप्रमाणेच वी टू गो फॉर दिस रोबोटिक्स ऑल्सो. मग नुसतं ऑटोमेशन करायचं नाही आपल्याला, त्या ऑटोमेशन मध्ये आपल्याला व्हॉट इज ऑटोमेशन, बरं. ऑटोमेशन काय आहे, व्हॉट इज दॅट हाय कॉस्ट ऑटोमेशन, लो कॉस्ट ऑटोमेशन काय आहे. देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ऑटोमेशन.
फिक्स ऑटोमेशन काय, प्रोग्रामेबल ऑटोमेशन काय, अशा प्रकारचं ऑटोमेशन शिकायचं आपल्याला. अँड नॉट ओनली ऑटोमेशन, इन दॅट ऑटोमेशन देर इज वन कन्सेप्ट कॉल्ड एज ग्रुप टेक्नॉलॉजी. बरोबर, जेव्हा एन नंबर ऑफ मशीन्स आर कनेक्टेड विथ सम वन ऑफ द इम्पॉर्टंट ग्रुप, देन देर इज अ ग्रुप टेक्नॉलॉजी. मग ग्रुप टेक्नॉलॉजी काय असतं, काही काही सारखेच पार्ट तयार करताना आपल्याला अशा प्रकारची ग्रुप टेक्नॉलॉजी वापरता येते. मग ॲडव्हान्स पार्ट लाईक सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, त्याचे लिमिटेशन्स काय आहे, मग ग्रुप टेक्नॉलॉजी आपण शिकायची. देन देर इज अ फ्लेक्झिबल मशीनिंग सिस्टीम. बरोबर, फ्लेक्झिबल मशीनिंग सिस्टीम म्हणजे काय असतं, देर इज अ फ्लेक्झिबल मशीनिंग सिस्टीम लाईक FMS. बरोबर, मग दॅट इज अ पार्ट ऑफ ऑटोमेशन सिस्टीम. देन इन दॅट सेम चॅप्टर ऑटोमेशन प्रमाणेच आपल्याला रोबोटिक्सचा पार्ट शिकायचा आहे, दॅट इज रोबोटिक्स. रोबोटिक्स काय आहे, दॅट इज अ अनमॅन मशीन, ॲडव्हान्स मशीन जिथं ह्युमन इंटरफरन्सची गरज नाही. बरोबर, ऑल द वर्क्स इज डन बाय द ऑटोमॅटिक मशीन, दॅट इज अ रोबोटिक. बरोबर, आपण रोबोटिकमध्ये मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रोबोट, व्हॉट इज द डिफरंट टाइप्स ऑफ रोबोटिक्स. ॲक्च्युली रोबोटिक्स काय, इट इज अ मल्टी डिसिप्लिनरी डिपार्टमेंट. बरोबर, ज्यामध्ये कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, NTC, ऑल दीज डिफरंट ब्रांचेस आर कंप्राइज टुगेदर टू फॉर्म दॅट रोबोटिक. बरोबर, रोबोटिक इज हॅव्हिंग डिफरंट कॉम्पोनंट्स. त्या रोबोटिकच्या कॉम्पोनंटमध्ये काय काय होतं, कॉल्ड ॲज अ रोबोटिक मॅनिप्युलेटर इज देअर, इफेक्टर्स आर देअर, ॲक्च्युएटर्स आर देअर, सेन्सर्स, कंट्रोलर्स, प्रोसेसर अँड सॉफ्टवेअर. बरोबर, ज्याप्रमाणे ह्युमन बिईंग आहे आपण, बरोबर ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला काय लेग्स आहे, बरोबर, हँड्स आर देअर, हेड इज देअर टू डू डिफरंट मोशन्स. त्याप्रमाणेच त्या रोबोटच्या साहाय्याने आपल्याला जे काही वर्क करायचं आहे, ते वर्क करताना वी हॅव टू यूज दिस डिफरंट मोशन्स. मग ते मोशन्स मॅनिप्युलेटर झालं, इफेक्टर झालं, ॲक्च्युएटर झालं, त्याच्या साहाय्याने आपल्याला करायचं आहे, दॅट इज अ रोबोटिक मॅनिप्युलेटर. मग अशा प्रकारे 6वा चॅप्टर तुमचा ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आहे. सो इन दिस वे 6 चॅप्टर्स आर देअर. स्टुडंट कळालं का? हॅलो स्टुडंट, आहे का जागेवर सगळे? मग अशा प्रकारे 6 चॅप्टर आपल्याला शिकायचे. बरोबर, फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ द फर्स्ट चॅप्टर. बरोबर, आपण पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात करायची, ज्याच्यामध्ये आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकायची आहे. तर तुम्हाला सांगितलं मी, नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस काय, सगळ्या ज्या कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसपेक्षा आपण करू शकत नाही, जे काही हार्डर मटेरियल आहे, ज्याचं मशीनिंग आपण नॉर्मल मशीनिंग करू शकत नाही, कन्व्हेन्शनल मशीनिंग करू शकत नाही, त्या ठिकाणी मला नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग वापरायचं आहे. मग काही हार्डर मटेरियल्स आहे, बरोबर, काही हार्डर अलॉयज आहे, काही कंपोजिट्स आहे, ज्याच्यावर आपण लेथ मशीन किंवा नॉर्मल ड्रिलिंग मशीन आपण मशीनिंग करू शकत नाही. त्या ठिकाणी मला ही नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस वापरायचं, लाईक EDM, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग, इलेक्ट्रिक केमिकल मशीनिंग, अशा प्रकारच्या मशीन आपल्याला वापरायचं आहे. बरोबर, मग पहिला चॅप्टर आहे. स्टुडंट दिसेल सगळ्यांना चॅप्टरचं वेटेज दाखवायचं बघा इथं मी. हॅलो स्टुडंट्स, आर यू देअर? Yes, sir. हा, दिसतंय. हां, मग बघा पहिल्या चॅप्टरचं वेटेज किती आहे. फर्स्ट चॅप्टर इज हॅव्हिंग 12 मार्क्स वेटेज. बरोबर, नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस जे आहे, ज्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ प्रोसेस शिकायचे आहे. बरोबर, त्याचं आपल्याला 12 साठी शिकायचे आहे. देन सेकंड युनिट इज ऑफ मिलिंग मशीन्स, और कॉल्ड एज मिलिंग प्रोसेसेस. मग त्या सेकंड मिलिंग मशीन चॅप्टर आहे, 12 मार्क्स, अगेन सेम 12 मार्क्स वेटेज. देन थर्ड युनिट आपल्याला बघायचं, दॅट इज गिअर मॅनेजरिंग. गिअर मॅनेजरिंग काय आहे, दॅट टू मॅनेजर दॅट ॲक्च्युअल गिअर. आपण बघतो हाताच्या घड्याळापासून डिफरंट मोबाईल्स आर ऑल्सो युजिंग दिस गिअर्स. बरोबर, ज्या ठिकाणी रोटेशनचा पार्ट येतो, ज्या ठिकाणी काहीतरी एनर्जी ट्रान्सफर करायची मला, नॉट ओनली एनर्जी, आय हॅव टू ट्रान्सफर द सम स्पीड, I have to transfer some movement, then I have to use this gear. मग गिअर मॅनेजमेंट कसे करायचे ते आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये बघायचं आहे, दॅट इज ऑफ 10 मार्क्स. देन फोर्थ चॅप्टर इज ऑफ फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर एडेड मॅनेजमेंट, दॅट इज कॅम. बरोबर, कॅमचं युनिट आहे 12 मार्क्सचं, ते चौथा चॅप्टर आहे 12 मार्क्सचा. देन फिफ्थ चॅप्टर इज ऑफ CNC पार्ट प्रोग्रामिंग. तुम्हाला सांगितलं मी 6वा चॅप्टर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ॲज अ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर, दॅट इज अ CNC पार्ट प्रोग्रामिंग. बरोबर, दॅट इज हॅव्हिंग सम मॅक्झिमम वेटेज ऑफ 16 मार्क्स. कळालं स्टुडंट? 5वा चॅप्टर जो आपण बघितलं CNC, दॅट इज कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल पार्ट प्रोग्रामिंग, दॅट इज हॅव्हिंग मॅक्झिमम वेटेज ऑफ CNC पार्ट प्रोग्रामिंग, हॅव्हिंग वेटेज ऑफ 16 मार्क्स. बरोबर, 5वा चॅप्टर तुमचा 16 मार्क्स आहे. आणि शेवटचा चॅप्टर जो आहे, दॅट इज ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, दॅट इज ऑफ ओनली 8 मार्क्स ऑफ वेटेज. बरोबर, अशा प्रकारे 6 चॅप्टर आपल्याला शिकायचे वन बाय वन. अँड राईट फ्रॉम युअर नेक्स्ट लेक्चर, बरोबर, पुढच्या लेक्चरपासून आपल्याला फर्स्ट चॅप्टर सुरू करायचं, दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. तुम्हाला सांगितलं मी, नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस काय आहे, दे आर द नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस आर डिफरंट प्रोसेसेस विच विल रिक्वायर व्हेरी हार्डर मटेरियल. ज्या ठिकाणी खूप हार्डर मटेरियल्स आपल्याला
ज्याचं मशीन आपण नॉर्मल मशीनिंग करू शकत नाही, कन्व्हेन्शनल मशीनिंग, त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे वापरायचे. बरोबर. तर पुढच्या लेक्चर पासून आपण या नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस डिटेलमध्ये शिकूया. बरोबर. आज आपण फक्त सिलेबस बघितला स्टुडंट्स. तर लक्षात घ्या सगळ्यांना 6 चॅप्टर्स आपल्याला शिकायचे आहे. फर्स्ट चॅप्टर इज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस, सेकंड युनिट इज ऑफ milling machine and milling processes, third unit of that is gear manufacturing, then fourth unit is of CAM, that is computer aided manufacturing, then important 5वा चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे CNC पार्ट प्रोग्रामिंग. परत येतं सांगतो 6वा चॅप्टरचं वेटेज सगळ्यात जास्त कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स. काळाची गरज आहे. बरोबर. ड्यू टू दिस ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, ड्यू टू दिस ॲडव्हान्समेंट इन प्रोडक्टिव्हिटी. बरोबर. प्रोडक्शन मला फास्ट करायचं आहे, पण त्या ठिकाणी मॅन्युअल मशीन्स वापरून चालणार नाही. त्या ठिकाणी मला कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन वापरायचे आहे. सो हॅव्हिंग 16 मार्क वेटेज दॅट इज CNC मशीन्स. देन 5th and 6th चॅप्टर दॅट इज 5th चॅप्टर काय तुम्ही सांगितलं मी, दॅट 5th चॅप्टर इज ऑफ CNC पार्ट प्रोग्रामिंग झालं. त्यानंतर लास्ट चॅप्टर दॅट इज ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. बरोबर. अशा प्रकारे 6 चॅप्टर आपल्याला शिकायचे स्टुडंट्स. सो इन दिस वे वी हॅव टू स्टार्ट विथ द फर्स्ट चॅप्टर. बरोबर. पुढच्या लेक्चर पासून आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस काय आहे, व्हॉट आर दॅट डिफरंट नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस आपल्याला सुरू करायचं आहे. सो इन दिस वे वी हॅव टू स्टडी द